चालू असला सामना दोडामार्ग वर्सेस सिद्धेश्वर दाळकर संघ. नाणेफेकीचा कौल जातोय तो सिद्धेश्वर दाळकर संघाच्या बाजूनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय तो सिद्धेश्वर दाळकर संघ. फलंदाजीसाठी प्रचार करतोय तो दोडामार्ग संघाला. पहिला या अगोदरचा सामना आपण पाहिला. शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना नक्कीच झेल सोडला गेला. झेल सुटला आणि सामना मात्र दोडामार्ग संघाला गमवावा लागला. नक्कीच हा सामना दोडामार्ग संघासाठी अत्यंत आवश्यक जिंकणं मात्र ते होईल का या मैदानावर हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. 2 तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे टाकले. नक्कीच ग्रंथिका जुळते आहे दोडामार्ग वर्सेस सिद्धेश्वर दाळकर संघाची. सलामीची जोडी मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकवर खेळतोय तो वैभव, नॉन स्ट्राईकवर खेळतोय तो देवानंद. एक नामवंत अशी जोडी ज्यांच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची ताकद. मात्र ही ताकद या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल का हे मात्र थोड्या वेळात स्पष्ट होईल. गोलंदाज हर्षद नावाचा हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येईल तो वैभव. राईट ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूनं स्वतःच्या उजव्या हातीनं गोलंदाजीचा मारा करेल तो वैभव नावाचा हा गोलंदाज. यावेळी मात्र सुरेख चेंडू, ब्लॉकहॉलचा चेंडू, एकेरी धाव वेगानं घेतली जाते. एकेरी धावेने शुभारंभ केला जातोय. सांघिक धावसंख्या या ठिकाणी पहिल्या मिळते आहे ती 1 अशी. सामना 5 षटकांचा राहील याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. नक्कीच पहिल्या चेंडू एकेरी धाव, एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल. धावसंख्या होत आहे ती 1 अशी. यावेळी मात्र स्ट्राईकवर खेळेल तो देवानंद. षटपीठ चेंडू काहीचा उसरी घेणार हा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर समालोचन कक्षाकडे. हा चेंडू खराब असल्याचा क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याला वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा म्हणजे खराब चेंडूची गणना केली जाते. तो खराब चेंडू अतिरिक्त 1 धाव, अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 2 अशी. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र सुरेख फटका, देखना फटका, घुटना टेक, तमाशा देख. मात्र चेंडू सीमा रेषे नजदीक सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातंय. या 2 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 4 अशी. पहिलं षटक प्रगतीपथावर 4 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिलं षटक प्रगतीपथावर. मॅच थोड्या वेळासाठी थांबवायची आहे पंच. कंपल्सरी शूज बूट घालायचे आहेत. या स्पर्धेचा नियम आहे. विनंती आहे सर्व खेळाडूंनी शूज घालायचे आहेत. या स्पर्धेचा नियम पहिलं षटक प्रगतीपथावर सांघिक धावसंख्येचा विचार केला 4 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी सावध संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धावसंख्येचा विचार केला 4 अशी धावसंख्या. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. ती दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. नक्कीच दोडामार्ग संघासाठी हा सामना जिंकणं अत्यंत गरजेचं, कारण सिद्धेश्वर दाळकर संघ एक विजय घेऊन नक्कीच पुढे आहे. मात्र यावेळी मात्र विजयाचं खातं दोडामार्ग संघ खोलू शकेल का हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. तोपर्यंत वळूया डीजे ऑपरेटर मसूदकर यांच्याकडे. आतापर्यंतच्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचं प्रारंभीचं षटक
हर्षद नावाचा हा गोलंदाज, नवोदित गोलंदाज. यावेळी मात्र सुरेख चेंडू, झेल बाद होण्याची संधी. विकेट किपर मात्र साधा सोपा झेल सोडला जातोय, एक जीवदान दिलं जातंय. नक्कीच एकेरी धाव. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती 5 अशी. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या फलंदाजाला जीवदान मिळतं आणि तदनंतर त्या फलंदाजाकडून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. मात्र असंच काहीच चित्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हे मात्र थोड्याच वेळात या मैदानावर स्पष्ट होईल. एक साधा सोपा झेल सोडला जातोय, जीवदान मिळतंय फलंदाजाला. यावेळी मात्र सुरेख चेंडू, ब्लॉकहालचा चेंडू, काहीच क्षेत्ररक्षण खराब होते. पहिली धाव वेगानं घेतली जाते. बहुधा एकेरी धावेवर समाधान मानलं जातंय. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते आहे ती 6 अशी. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र स्ट्राईकवर खेळतो देवानंद. नक्कीच देवानंद कमाल धमालवाली फलंदाजी या मैदानावर पाहायला मिळेल का. एक फायटिंग समाधानकारक लक्ष प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवू शकेल का. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसतोय. झेल खाली क्षेत्ररक्षक, यावेळी मात्र चूक होत नाहीये. झेल टिपला जातोय आणि देवानंद यांची खेळी या मैदानावर समाप्त होते. डीजे सांघिक धावसंख्येचा विचार केला 6 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील बहुधा शेवटच्या आखरी गेंद शेष. नक्कीच शेवटचा चेंडू बाकी. सांघिक धावसंख्येचा विचार केला 6 अशी धावसंख्या. यावेळी मात्र ब्लॉकहॉलचा चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण, परतीची फेकीस, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. सांघिक धावसंख्या मात्र स्थिर होते ती 6 वर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला फक्त 6 धावा. सुरेख गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत वळूया डीजे ऑपरेटर मसूरकर यांच्याकडे. दुसरं षटक घेऊन येतोय तो तुषार नावाचा. पहिलं षटक कंजूसबेरी गोलंदाजी, जखडून ठेवणारी गोलंदाजी, धावांवर अंकुश लावणारी गोलंदाजी आपण पाहिली. हर्षद नावाचा हा गोलंदाज फक्त 6 धावा खर्च करतोय. एक फलंदाजाला तंबूची दिशा दाखवतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय तो तुषार नावाचा हा गोलंदाज. नक्कीच हर्षदच्या पावलावर पावलं ठेवून गोलंदाजी करेल का, या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्या समोर स्पष्ट होईल. तुषार नावाचा हा गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक, सुरेख झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र माघारी फिरतोय. पहिल्याच चेंडूवर धक्का लागतोय. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते 6 वर आणि वैभव नावाच्या फलंदाजाची खेळी मात्र समाप्त होते. डीजे दुसरं षटक प्रगतीपथावर. नक्की धक्का लागतोय. सलामीला गेलेला फलंदाज वैभव मात्र स्वस्तात माघारी फिरतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. साईश नावाचा फलंदाज. सांघिक धावसंख्येचा विचार केला फक्त 6 धावा. सुरेख गोलंदाजी, धावांवर अंकुश लावणारी ही गोलंदाजी. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यावेळी तर योग्य वाटतोय तो सिद्धेश्वर दाळकर संघाचा. फलंदाजी करणारा संघ दोडा मार्ग थोडासा अडचणीत सापडतो. नवीन बॅटर साईश नावाचा फलंदाज कमाल धमालवाली फलंदाजी करून दाखवेल का. यावेळी मात्र बॅट चिल्ले मनकट. चेंडू जातोय तो डिक्लेअर स्वरूपात एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना. दुसरं षटक प्रगतीपथावर 7 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच स्लो धावसंख्या. कंजूसीभरी गोलंदाजी एका बाजूने आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या पटक्यांपासून रोखणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या फक्त 7 धावा.
नक्की धावांचा वेग वाढवला जाणं अत्यंत गरजेचं ते होईल का दोडा मार्ग संघाच्या या फलंदाजांकडून ते पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. दुसरं षटक प्रगतीपथावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र प्रयत्न फसला जातोय. झेलखाली क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडला जातोय, तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातंय. या 2 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर या 2 धावा. आतापर्यंतच्या 3 चेंडूंचा विचार केला फक्त 3 धावा. नक्कीच कंजूसीवरी गोलंदाजी. उर्वरित 3 चेंडूंचा समाचार घेतला जाईल का? वार प्रतिवार हल्ला आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल का? या काही प्रश्नांची उत्तरं नक्कीच थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव वेगानं घेतली जाते, फेकी थोडीशी खराब होते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 10 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना समुद्र ओलांडायचं असेल तर किनाऱ्यावर उभं राहून पाण्याकडे पाहत बसणं पुरेसं नाही. त्यासाठी समुद्रात उडी घ्यावी लागते, समुद्राची खोली मोजावी लागते आणि पोहतानाची आपली क्षमता सिद्ध करावी लागते. ही क्षमता दोडा मार्ग संघ या मैदानावर सिद्ध करेल का हे पाहणं मात्र तेवढंच गरजेचं ठरेल. यावेळी मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू, सुरेख फटका, देखना फटका, सीमा रेषे नजदीक, सुरेख क्षेत्ररक्षण, परतीची फेकी, एकेरी धाव. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 11 अशी. दुसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील बहुधा 5 चेंडूंचा खेळ समाप्त आणि 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आखरी गेंद शेष, 2 केले विशेष. नक्कीच या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळेल का? गगनचुंबी षटकार पाहायला मिळेल का? धावांचा वेग वाढवला जाईल का? यावेळी मात्र देखना फटका, मात्र चेंडू सीमारेषे नजदीक, सुरेख क्षेत्ररक्षण, परत एकदा एकेरी धाव. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 12 धावा. डीजे बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. धावांचा वेग वाढवला जाईल का? जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हतोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. नक्कीच गेअर बदलला जाईल का? बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. यावेळी मात्र गेअर फलंदाजांकडून बदलला जाईल का? या 6 चेंडूमध्ये आक्रमण केलं जाईल का? या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. तिसरं षटक फेकण्यासाठी आकाश नावाचा हा गोलंदाज. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू. नक्कीच क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना इज्जत दिली जाते. एक म्हणजे क्रिकेटचे भगवान सचिन तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे जड मेदाली वही यॉर्कर गेंद, आणि तीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेख यॉर्कर, एकेरी धाव. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 13 धावा. उर्वरित 5 चेंडू बॅटिंग पॉवर प्ले नक्कीच घेतला जातोय. या 5 चेंडूंचा समाचार घेतला जाईल का? मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का? एक समाधानकारक फायटिंग लक्ष पाहायला मिळेल का? फटका बसतोय, मात्र चेंडू सीमारेषा उल्लंघन करेल का? सीमारेषे नजदीक, सुरेख क्षेत्ररक्षण होते, प्रतिची फेकी सुरेख होते. तोपर्यंत या 2 धावा. या 2 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 15 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव, तर नंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. म्हणजे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकाचा. मात्र आक्रमण होईल का? उर्वरित 4 चेंडूंचा खेळ कशा प्रकारे राहील? पुन्हा एकदा सुरेख चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू. नक्कीच एकेरी धाव. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 16 अशी. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. मात्र यावेळी मात्र दोडा मार्ग संघ लढेल का?
एक आक्रमक फटके या फलंदाजांच्या बॅटमधून पाहायला मिळतील का? प्रतिस्पर्धी संघ सिद्धेश्वर संघासमोर एक समाधानकारक फायटिंग लक्ष ठेवलं जाईल का? यावेळी मात्र बॅटची लेमन कट, चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 17 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्याला अशुभ धावसंख्या समजली जाते, मात्र ही अशुभ धावसंख्या फलंदाजी करणाऱ्या संघासाठी की क्षेत्ररक्षण करणारी गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी हे मात्र थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होईल. उर्वरित 2 चेंडू पॉवर प्लेचे बाकी, मोठे फटके एकात दुसरा पाहायला मिळेल का? मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, मात्र थोडंसं लाईन दिशा चुकतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर समालोचन कक्षाकडे. हा चेंडू खराब असल्याचा क्रिकेटच्या खेळामध्ये वाशी टू काशी, पंजाब टू हरियाणा खराब चेंडूची गणना केली जाते. तो खराब चेंडू अतिरिक्त 1 धाव, अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल. धावसंख्या होते ती तब्बल 18 धावा. नक्कीच अजूनही बहुधा तिसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू सीमारेषे नजदीक. एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 19 अशी. अजूनही तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. उसूलों पर आ जाए तो टकराना जरूरी है, जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है. अगर जीत है चमन की बिजलियां गिराने की, तो मुझे भी जीत है वहीं पर आशियाना बनाने की. नक्कीच यावेळी मात्र फटका बसतोय. चेंडू जातोय तो डिक्लेअर स्वरूपात एकेरी धावेसाठी. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 20 अशी. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 20 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. डीजे धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र या 12 चेंडूंचा समाचार घेतला जाईल का? एक ताबडतोब मोठे फटके आपल्याला उर्वरित 12 चेंडूमध्ये पाहायला मिळतील का? नक्कीच या काही प्रश्नांची उत्तरं आपल्यासमोर थोड्याच वेळात स्पष्ट होईल. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो हर्षद नावाचा हा गोलंदाज. स्ट्राईकवर खेळतोय तो दाजी. नॉन स्ट्राईकवर त्याचा साथ देतोय तो साईश नावाचा हा बॅटर. नक्कीच उर्वरित 12 चेंडूंचा खेळ कशा प्रकारे राहील? गेअर बदलला जाईल का? मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का? आतापर्यंतचा खेळ पाहिला तर नक्कीच मी म्हणेल सावध असा पवित्रा. फक्त 20 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. गेअर बदलला जातोय. खेळ बदलतोय. चेंडू जातोय तो आउट ऑफ पार्क. सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 26 धावा. डीजे से क्या होता है, खुद पर रख भरोसा, देख फिर क्या होता है. नक्कीच यावेळी मात्र कमबॅक केलं जात आहे गोलंदाजाकडून. चेंडू काहीसा खाली राहतोय. निर्धाव चेंडूची गणना होते. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते आहे ती 26 वर. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र 4थ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका पाहायला मिळेल का? दाजी यांच्या बॅटमधून एक गगनचुंबी षटकार पाहिला. अजून फटका मोठा पाहायला मिळेल का? यावेळी मात्र संधी होती, मात्र संधी वाया जाते. एकेरी धाव वेगानं घेतली जाते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 27 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर दुसरा चेंडू कमबॅकवाला निर्धाव चेंडू, तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी. 4थ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकवर खेळतो. यावेळी मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषे नजदीक. पहिली धाव वेगानं घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये केलं जातोय. या 2 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 29 धावा. साईश नावाचा हा फलंदाज स्ट्राईकवर खेळण्यासाठी सज्ज होतोय. उर्वरित चेंडूचा समाचार घेईल का? नक्कीच समाचार घेतला जातोय. चेंडू आउट ऑफ पार्क. सीमारेषा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. या 6 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 35 धावा. डीजे
तू कायम पंखामध्ये भरारी ठेव, बदलतील हे दिवस तुझे, तू स्वतःवर विश्वास ठेव. नक्की हा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो या दोन फलंदाजांकडून. यावेळी मात्र थोडीशी दिशा चुकतोय, लाईन चुकतोय. पंचांचे दोन्ही आज समांतर समालोचन कक्षाकडे. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत्या ती तब्बल 36 धावा. सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा पाहायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. सांघिक धावसंख्येचा विचार केला तब्बल 36 धावा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी, फलंदाजाला तब्बूची दिशा दाखवणारी गोलंदाजी. सांघिक धावसंख्येत मात्र या ठिकाणी होते ती 36 अशी धावसंख्या. डीजे म्हणतात, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. ज्या शत्रूचा कोणी पराभव होऊ शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचं आहे. ज्या ठिकाणी जाण्याचं धाडस धाडसी माणसं करत नाही त्या ठिकाणी जाण्याचं धाडस मला करायचं आहे. ज्यावेळी माझे हात दमतील, पाय दमेल, शरीर दमेल, त्यावेळी समोर दिसणारा यमसल मला सर करायचं आहे. यावेळी ते थांबत नाही. ते म्हणतात, आत्मविश्वास असा असला पाहिजे की माझी नरकात जायची तयारी आहे, पण नरकात जाण्याचं कारण सुद्धा स्वर्गीय असलं पाहिजे. यावेळी कारण एक फायटिंग लक्ष, प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सिद्धेश्वर धाडकर संघासमोर ठेवण्याचं. ते होईल का? एक समाधानकारक फायटिंग लक्ष ठेवलं जाईल का? यावेळी मात्र थोडं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय तो सरळ सीमारेषा उल्लंघन करतोय 4 धावांसाठी. या 4 धावीने धावसंख्या होत्या ती तब्बल 40 धावा. आता मात्र शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच गेअर बदलला जातोय. दाजी यांच्या बॅटमधून हा चौकार खणखणीत. या अगोदर एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि त्याला उत्तर 6 धावांसाठी. चेंडू जातोय तो आउट ऑफ पार्क, सीमारेषा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. या 6 धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती तब्बल 46 धावा. पहिला चेंडू चौकार आणि तदनंतर षटकार. डीजे गुजरी हुई जिंदगी को तू कभी याद न कर, लिखा है नसीब में उसकी फिक्र न कर, जो होना है होकर रहेगा, इस बात को लेकर तू आज खुशियों को बर्बाद न कर. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच पराभवाचा धक्का थोडा मार्ग संघाला पत्करावा लागलाय. यावेळी मात्र फायटिंग लक्ष ठेवलं जाईल का? आतापर्यंत 46 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिला चेंडूवर 4 धावा, तदनंतर हा गगनचुंबी षटकार, म्हणजे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. मैदानावर नक्कीच 2 गगनचुंबी षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. एक चौकार पाहिला तो दाजी अजूनही मैदानावर खेळतोय, ज्याच्या बॅटमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता. नक्कीच या उर्वरित 4 चेंडूंचा समाचार कशा प्रकारे घेतला जाईल दाजी यांच्याकडून की गोलंदाज सुमित मात्र कमाल धमालवाली गोलंदाजी करेल, कमबॅक करेल का सुमित? या काही प्रश्नांची उत्तरे थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होईल.
शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. सांघिक धावसंख्येचा विचार केला 46 अशी धावसंख्या. एक फायटिंग धावसंख्येच्या दिशेने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते ती दोडामार्ग संघाची. नक्कीच कमबॅक केलं जाईल का? पहिला चेंडू चौकात, तदनंतर 6 धावा. म्हणजे आतापर्यंतच्या 2 चेंडूंचा विचार केला तर 10 धावा खर्च करतोय तो सुमित नावाचा हा गोलंदाज. उर्वरित 4 चेंडूंचा समाचार कशा प्रकारे घेतला जाईल? कमबॅक केलं जाईल का? की दाजी नावाचं वादळ मैदानावर वावरत आहे, ते वादळ मात्र या मैदानावर आपल्याला घोंगाळताना पाहायला मिळेल. या काही प्रश्नांची उत्तरं नक्की थोड्या वेळात आपल्यासमोर स्पष्ट होतील. पुढील चेंडू गोलंदाज सुमित गोलंदाजीसाठी सज्ज. यावेळी मात्र सुरेख फटका, घुटना टेक, तमाशा देख. चेंडू जातोय तो सरळ सीमारेषेबाहेर. प्रकार सूर्याच्या तेजोमय किरणांचा लखलखीत प्रकाश व्हावा आणि सूर्यानेही सलाम करावा असा चेंडूला आसमान दाखवला जातोय. डीजे पाचव्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. महागडी गोलंदाजी, मागणा ठरतोय. पहिला चेंडू चौका, तदनंतर बॅक टू बॅक 2 खणखणीत षटकार. पुन्हा एकदा उलटा चेंडू, घुटना टेक, तमाशा देख. नक्की षटकारांची हॅट्रिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते डायरेक्ट चंद्रावर. तोपर्यंत आपण वळूया डीजे ऑपरेटर मसूरकर यांच्याकडे. समाजाय व समुंदर होता है, जीवन की कर्मभूमी, युद्ध तो भरपूर है, हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. यावेळी मात्र सिकंदरची खेळी पाहायला मिळते ती दाजी नावाच्या या बॅटर मधून. पुन्हा एकदा सुरेख देखना फटका सीमारेषा उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक खणखणीत 4था षटकार पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती तब्बल 64 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. नक्कीच बॅक टू बॅक 4 खणखणीत षटकार. हरण आमच्या रक्तात नाही, जोवर उभा मैदानावर मी, जिंकणं नियतीला शक्य नाही हे म्हणावं लागेल या खेळाडूसाठी. शेवटचा आखरी गेम शेष, 2 केले विशेष. नक्कीच यावेळी मात्र सुरेख चेंडू, एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती 65 आणि 66 धावांचं लक्ष ठेवतो आहे तो. प्रथम फलंदाजी करणारा संघ दोडामार्ग संघ, प्रतिस्पर्धी संघ सिद्धेश्वर दाळकर संघासमोर. आदरणीय 3 षटकारांसाठी 2 कळिंगण ठेवण्यात आली होती आणि ही कळिंगण जात आहेत ती. नक्कीच बॅक टू बॅक 4 खणखणीत षटकार ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले तो दाजी मात्र या 2 कळिंगणांचा मानकरी ठरतोय. नक्कीच 66 धावांचं लक्ष ठेवतो आहे तो. प्रथम फलंदाजी करणारा संघ दोडामार्ग संघ, प्रतिस्पर्धी संघ सिद्धेश्वर दाळकर संघासमोर. या 66 धावांचा पाठलाग कशा प्रकारे राहील की ज्या प्रकारची फलंदाजी दोडामार्ग संघाची आपल्याला प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळाली तशीच काहीशी फलंदाजी सिद्धेश्वर दाळकर संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल का? क्या ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देगा या गेंदबाज असरदार सरदार बनेगा? ये जानने के लिए माइक्रोफोन पर जुड़ रहे हैं हमारे साथी समालोचक सुमित कासेकर. तोपर्यंत मी रत्नदीप बांदेकर आपली सर्वांची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद रत्नदेव बांदेकर. पहिल्या इनिंगचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या 65 धावा धावपलकावरती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 66 धावांचं लक्ष. सन्माननीय महेश लोके यांच्याकडून षटकऱ्यांची हॅट्रिक यासाठी 2 कलिंगण.
सन्मान्य महेश नाईक यांच्याकडून 3 षटकारांसाठी 2 कलिंगन पुरस्कृत करण्यात आले होते सकाळच्या सत्रापासून. आणि दोडामार्ग क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज दाजी या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय, ज्याने 3 चेंडूवरती 3 षटकार खेचले, षटकारांची हॅट्रिक केली. 18 चेंडूवरती 43 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि सांघिक धावसंख्या 65 धावा धावपलकावर. 66 धावांचा पाठलाग असेल सिद्धेश्वर दाळकर तरवडे क्रिकेट संघासाठी. आणि पाठलाग कशा प्रकारे केला जाईल येणाऱ्या काळ मैदानात ठरवेल. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा श्री सिद्धेश्वर मित्रमंडळ तरवडे व तरवडे ग्रामस्थ आयोजित एक गाव एक संघ या संकल्पनेतून उभारलेली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेचा आजचा हा 4था दिवस. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी या मैदानावरती. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज यूट्यूबवरती घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणारे सर्व प्रेक्षक त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उद्याच्या दिवसामध्ये महत्त्वपूर्ण सामने या स्पर्धेतील 2 सेमीफायनल 1 फायनल आणि आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण साखळी सामने आपण मैदानात पाहतोय. या स्पर्धेचं खास आकर्षण लकी ड्रॉ. उद्याच्या दिवसामध्ये हा लकी ड्रॉ ओपन केला जाईल. या स्पर्धेचं लकी ड्रॉचं प्रथम पारितोषिक खास आकर्षण बैल पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर 9 आकर्षक बक्षिसे देखील पाहायला मिळतात. फास्ट क्रिकेट खेळा अजूनही 2 सामने आजच्या दिवसातील बाकी. एक महत्त्वपूर्ण सामना उपांत्य फेरीचा तो देखील आजच्या दिवसामध्ये बाकी असेल, त्यामुळे विनंती असेल आपण फास्ट क्रिकेट खेळा. सचिन आणि त्याचबरोबर प्रतीक मैदानात पाहायला मिळतोय. या इनिंगची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर साईश असेल राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पुलर लेनचा चेंडू कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू निघालाय लॉंग स्टॉप क्षेत्रात. मेल 1 धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने धावसंख्येचा अकाउंट ओपन झालाय या धावपलकावर. सन्माननीय महेश नाईक यांच्याकडून शेतकऱ्यांची हॅट्रिक यासाठी 2 कलिंगण होते आणि ती देखील आली. दाजी याला ते दिले जातील यानंतरच्या सामन्यानंतर. यावेळी डाऊन द लेग स्टंप चेंडू डाव्या स्टेजच्या खूपच बाहेर पंचाचा इशारा आलाय. स्वे चेंडूचा अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या 2 धावा धावपल करते. 66 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान सिद्धेश्वर दाळकर तवडे क्रिकेट संघासाठी आणि स्ट्रायकी एंडवरती प्रतीक हा बॅटर पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू फटका समोर खेळल्या वाडीश मिड ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु फेकी जोपर्यंत येईल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती फटका खेळल्यानंतर सुंदर ताळमेळ पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाज दरम्यान महत्वाच्या एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 2 धावा धावपलकावर. 66 धावांचा पाठलाग करायचा. 3 धावा धावपलकावरती माफी असावी. मागील चेंडू स्क्वेअर होता. 3 धावा धावपलकावर. यावेळी चांगला चेंडू बॅकवरती जाऊन हलक्यातने फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरेल. निर्धाव चेंडू या धावपलकावर. 66 धावांचा पाठलाग करायचा. एका बाजूने आक्रमण करावं लागेल, मैदानात आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल, कारण 66 धावांचा मोठा पाठलाग या सामन्यादरम्यान. पहिल्या सामन्यात पराभूत ठरलाय दोडामार्ग क्रिकेट संघ, त्यामुळे हा सामना खूप महत्त्वाचा असेल दोडामार्ग क्रिकेट संघासाठी. यावेळी शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, फलंदाजच्या शरीरावरती चेंडू आदळतोय. वेगात गतीने चेंडू फेकण्यात आलाय. शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सचिन याचा, परंतु या प्रयत्नात थोडासा अपयश देखील मिळतोय.
3 धावा या धावपलकावरती. थोड्याशा विलंबनाने पुन्हा एकदा सामना सुरुवात होतोय. स्ट्रायकी एंडवरती सचिन हा बॅटर पाहायला मिळतोय, ज्याच्या शरीराचा वेध घेणारा चेंडू मागील पाहायला मिळाला. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 धावा या धावपलकावरती. पहिला षटक पॉवर प्लेचं गोलंदाजी मार्कवरती साईश पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू फटका वळवल्या ऑन साईडला मिड विकेटला शॉर्टमध्ये चेंडूचा प्रवास. त्यानंतर मिड विकेट डीपमधून क्षेत्ररक्षक पमलिंग पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो सफल होईल. 2 धावेने सांघिक धावसंख्या 5 धावा या धावपलकावर. 66 धावांचा पाठलाग मैदानात करायचा आहे आणि त्यासाठी आक्रमण करावं लागेल. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही बचावाचं साधन आणि त्याची आवश्यकता देखील मैदानात. सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघाला स्ट्रायकी एंडवरती सचिन. यावेळी चांगला चेंडू अक्रॉस बॅट शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. उजव्या एष्टीवरती येऊन क्रीजचा वापर देखील करून फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सचिन याचा, परंतु या प्रयत्नात त्याला अपयश मिळताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू निघाला. साईशाचं षटक समाप्त झाले. सांघिक धावसंख्या 5 धावा धावपलकर बिनबाद. 66 धावांचा पाठलाग मैदानात करतोय सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघ. विजयासाठी अजून येणाऱ्या 4 षटकादरम्यान 61 धावांचा पाठलाग करावा लागेल या सामन्यादरम्यान. गोलंदाजी मार्गवरती पंढरीनाथ पाहायला मिळतोय उर्फ बाळा. गोलंदाजी मार्गवरती पहिला स्पेल असेल पंढरीनाथ गोलंदाजी मार्गवर. सेकंड षटक दोडामार क्रिकेट संघाकडून. राईट अमोर द विकेट. समोर असेल फलंदाज प्रतीक. पहिला चेंडू फेस करेल. पहिला चेंडू फेस करेल या षटकादरम्यान प्रतीक हा बॅटर. यावेळी चांगला चेंडू हलक्या त्याने समोरच्या दिशेने खेळलाय. फटका सिली मिळवला. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतो चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत 1 धावा चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्या 6 धावा धावपलकावर. सिंगल डबलने फक्त धावा बदलतील, परंतु धावांचा पाठलाग करायचा आहे 66. त्यासाठी आक्रमण करावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. थोडंसं एक्सेलरेट करावं लागेल धावसंख्येला. प्रतीक आणि सचिन या बॅटला अगदी दूरवरचा प्रवास या स्पर्धेसाठी. यावेळी शफल फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज सचिन याचा, परंतु सातत्याने समोरून भेदक गोलंदाजी. पडिराणात या गोलंदाजच्या माध्यमातून देखील अचूकतेवरती मारा टिचून मारा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या 6 धावा या धावपलकावर. दुसरं षटक संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारं गोलंदाज परंडर येणार त्याचं. समोर स्ट्रायकी एंडवरती सचिन हा फलंदाज. यावेळी फुटवर्कचा वापर करताना इनसाइड आउटचा फटका वाईडिश लॉंग ऑफला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑफला तैनात. 1 धाव मेल या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्येत बदल. धावपलकावरती 7 धावा. पहिल्या विकेटसाठी भागीदारी 7 धावांची. 66 धावांचं प्रत्युत्तर देतोय. पलटवार करण्यासाठी आक्रमण अपेक्षितं असेल सचिन आणि प्रतीक या बॅटरकडून. सिंगल डबल धावा जरूर निघतात, परंतु त्याचबरोबर मोठे फटके देखील खेचावे लागतील, जे षटकार आणि चौकारात कन्वर्ट होतील. या प्रकारचे फटके खेळावे लागतील मैदानात. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न. उजव्या एष्टीवरती शफल झाला. अक्रॉस बॅटने फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रतीक या बॅटरचा. या देखील प्रयत्नात अपयश मिळेल. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. सांघिक धावसंख्या देखील या निर्धाव चेंडूने रोखण्यात आली. 7 धावा या धावपलकावर. स्ट्रायकी एंडला प्रतीक राईट हँडर बॅटर. ऑन साईडला 30 या सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतात 4. यावेळी फटका ऑन साईडला वळवा. बॅकवर्ड स्पेलिंगला चेंडूचा प्रवास. 1 धाव वेळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू चाललाय. जोपर्यंत फेक येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या देखील 9 धावा या धावपलकावरती. विकेट किपरकडून थोडीशी ढिलाई पाहायला मिळेल, परंतु 2 धावा या चेंडूवरती. 3 धावा या चेंडूवरती. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघतोय आणि त्याचमुळे टोटल 3 धावाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती. 10 धावा या धावपलकावर. प्रत्येक स्ट्रायकी एंडवरती मोठे फटके खेचावे लागतील. दुसरं षटक प्रारंभीचं पाहायला मिळतं. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. हा देखील प्रयत्न असफल ठरेल. निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा या धावपलकावरती. विजयाचं समीकरण जर पाहिलं तर अजूनही 56 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान. येणाऱ्या 3 षटकादरम्यान 18 चेंडू 56 धावा हे समीकरण या सामन्याचं. सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघाला थोडासा गेअर चेंज करावा लागेल. आता
प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. क्रिकेट हा खेळ सोपा वाटतो ज्यावेळी तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आणि बळकट आत्मविश्वास असतो. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा. क्रिकेटमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आणि तेच मैदानात आता करावं लागेल. सचिन आणि प्रतीकेला स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल आक्रमण करण्यासाठी. समोरून भेदक मारा सातत्याने. पहिल्या षटकादरम्यान गोलंदाज साईश याने खर्च केल्यात 5 धावा. दुसऱ्या षटकादरम्यान पंढरीनाथ उर्फ बाळा याने खर्च केल्या 5 धावा. भेदक मारा दोन्ही गोलंदाजच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज मार्गवरती. समीर हा गोलंदाज ज्याने मागील सामना 6 चेंडूवरती 6 धावा रोखण्याचा पराक्रम देखील केला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. अमोल परब यांचं देखील आगमन. हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आगमन होत आहे तरवडा गावचे उपसरपंच सन्माननीय श्री गौरव मेसरे साहेब यांचं. विनंती असेल त्यांना आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान. साईश गोलंदाजी मार्गवर. याही वेळी चेंडू जाईल कोशांकित क्षेत्रात. मेल फक्त 1 धाव प्रतीक याला आणि या सचिन याला एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता धावपलकावर 11 धावा. विकेट गमावली नाही सिद्धेश्वर दाळकर तरवडे क्रिकेट संघाने, परंतु धावा देखील निघत नाहीत. 66 धावांचा पाठलाग करायचा, प्रत्युत्तर द्यायचं या सामन्यादरम्यान. त्यासाठी आक्रमण अति महत्त्वाचं. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळ. मिस टायमिंग झालाय. डोंगांचा क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल खाली आलाय. कमालीचं झेल. शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवले. चांगलं जजमेंट देखील या झेलसाठी. आणि फलंदाज प्रतीक माघारी परतेल. पहिला धक्का बसतोय सिद्धेश्वर दाळकर तरवडे क्रिकेट संघाला. या 11 धावा या धावपलकावरती संत गतीने सामना मैदानात चालू आहे. 66 धावांचा पाठलाग, पलटवार, प्रति आक्रमण करणं खूप महत्त्वाचं होतं सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाला. परंतु साईश याचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर पंढरीनाथ या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आतापर्यंत दोडामार क्रिकेट संघाकडून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हे शस्त्र प्रमुख पाहायला मिळाले या संघाचं. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना फटका मिड विकेटला खेळल्यात, परंतु हा देखील फटका फसलाय. झेलची संधी, कॅच मैदानात ड्रॉप. चांगल्या जजमेंट झालं. मिड विकेटला झेलची संधी होती, परंतु ही संधी थोडीशी गमावण्यात आली. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आकाश या बॅटरचा. जीवनदान मिळाले. झेल सुटल्यानंतर एकेरी धाव देखील पूर्ण झाले. सांघिक धावसंख्या 12 धावा धावपलकावर. स्ट्राईक एंडवरती सचिन. यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिल्या. सबमरीन डिलिव्हरी. साईश गोलंदाजी मार्गवरती पहिल्या स्पेलमध्ये 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या स्पेल दरम्यान आतापर्यंत 2 धावा खर्च करतो, ज्यामध्ये 1 विकेट देखील मिळवली. स्ट्राईक एंडवर सचिन असेल पुन्हा एकदा. आडव्या बॅटने फटका खेळल्या. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. रनआउटच्या स्वरूप नक्कीच रनआउटचा प्रयत्न, परंतु चेंडू देखील जर पाहिला तर गोलंदाजच्या हातामधून निसटताना पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील नॉन स्ट्राईक एंडवरती, ज्या ठिकाणी रनआउटची संभावना उद्भवली होती फलंदाज सचिन याच्यासाठी, परंतु अंतिम क्षणी सिंगल कंप्लीट होत असताना सांघिक धावसंख्या 13 धावा या धावपलकावर. लोअर फील्ड टॉस. चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने फेकला चेंडू. प्रयत्न हाच प्रयत्नच राहील. अपयशी ठरलाय प्रयत्न. निर्धाव चेंडू अंतिम निघेल. फलंदाज आकाशाला. सांघिक धावसंख्या आता मात्र 13 धावा या धावपलकावर. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा.
सांघिक धावसंख्या 13 धावा आहे. धावपलकर प्रतिषटक 4च्या सरासरीने धावा निघतायत. सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघासाठी पाठलाग 66 धावांचा येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ मैदानात बाकी राहिला आहे. आणि हा पाठलाग करण्यासाठी जर पाहिलं तर आता प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळावेच लागतील. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार हा मारावाच लागेल आकाश आणि सचिन या बॅटरला, कारण आता आव्हान खूप कठीण होऊन बसलंय या सामन्यादरम्यान. बारा चेंडू आणि 53 धावा आहे. समीकरण चौथं षटक गोलंदाज मार्कवरती समीर हा गोलंदाज. फुलटॉस चेंडू मिड विकेटला ताकदवर फटका. सचिनच्या बॅट मधून पहिला चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकाराचा टोल वसूल करत असताना फलंदाज सचिन पाहायला मिळतोय. मिड विकेटला ताकदवर फटका. ताकद झोकली या फटक्यामागे. 6 धावाने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावपलकावरती. यावेळी शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न. 1 धाव मिळेल या चेंडूवरती फलंदाज सचिन याला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 20 धावा या धावपलकावर. पहिला चेंडू फुलटॉस. वेगात गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न फलंदाज समीर याचा, परंतु त्यानंतर एकेरी धाव निघाले. स्ट्राइक रोटेट झाले. आकाश यावेळी पुलचा फटका जाईल मिड विकेटला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज आकाशला देखील माघारे परतावं लागेल. कमालीचं झेल मिड विकेटच्या दिशेने स्वतःच्या शरीरावरती नियंत्रण ठेवलं आणि अंतिम क्षणी कमालीचं झेल पकडत असताना फलंदाज आकाशाला माघारे परतावं लागते. डकआउटचा शिकार बडावं लागेल. दुसरा धक्का बसतोय सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 2 गडी बाद या धावपलकावरती 20 धावा. पाठलाग 66 धावांचा या सामन्यादरम्यान. यावेळी मिस टायमिंग फटका. झेलची संधी असेल. विकेट किपर आलाय झेल खाली. साधव सोपं झेल. फलंदाज तुषाराला देखील माघारी परतावं लागते. अंतिम चेंडूवरती विकेट. सांघिक धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 20 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल. सांघिक धावसंख्या धावपलकावर 3 गडी बाद 20 धावा पाहायला मिळतात. तीन गडी बाद सांघिक धावसंख्या धावपलकर ते 20 धावा. हर्षद स्ट्राइक एंडवरती असेल. पहिला चेंडू तो फेस करेल या षटकातील. याही वेळी चेंडू जर पाहिला तर उजव्या स्टेजच्या बाहेर निघतोय. पंचाचा इशारा स्वेलचा आलाय. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या आता धावपलकावर 21 धावा. विजयासाठी अजूनही 45 धावांची आवश्यकता उरली. 7 चेंडूवरती 45 धावांची आवश्यकता. लोल फुल टॉस चेंडू. फटका ऑन साईडला. काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका निघतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तरत, परंतु झेल सुटलं. चेंडू सीमारेषा पलीकडे. पंचाचा इशारा आलाय 6 धावांचा. अंतिम चेंडूवरती षटकार हर्षदच्या बॅट मधून आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
थोडं फास्ट क्रिकेट खेळा, कारण अजूनही 2 सामने आजच्या दिवसातील बाकी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा या धावफलकावर. अंतिम षटक असेल. विजयासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान. सिद्धेश्वर दाळकर तवडे क्रिकेट संघाला अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 39 धावा हे समीकरण या सामन्याचं. यावेळी पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका, बैठक फटका जाईल. चेंडू कावकावडाच्या वरून सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी गोलंदाजाचं भव्य स्वागत या दमदार षटकाराने. सहासष्ट धावांचा पाठलाग, अजूनही 32 धावांची आवश्यकता. यावेळी शॉट चेंडू शॉर्ट पुलचा फटका. पुल होईल सक्सेसफुल, जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. मिड विकेटला षटकार. गोलंदाज साहिल याच्या विरोधात फलंदाज सचिनच्या बॅटमधून. बॅक टू बॅक षटकार सचिनच्या बॅटमधून मिड विकेटला. सांघिक धावसंख्या 40 धावा धावफलकावर. या फटक्यांची आवश्यकता सुरुवातीच्या षटकापासून होते सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघाला, परंतु अंतिम षटकात देखील या षटकार निघताना पाहायला मिळतात फलंदाज सचिन याच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 26 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळी समोरच्या दिशेने फटका खोदून काढलाय. मिस टायमिंग फटका, वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. विकेट मिळेल गोलंदाज साहिल याला. फलंदाज सचिन माघारी परतेल. हा सामना देखील रोमहर्षक पाहायला मिळाला असता. आता विजयासाठी 3 चेंडू 26 धावांची आवश्यकता. मनोज टाकी एंडवरती असेल. यावेळी हुकचा फटका, स्क्वेअर लेगला खेळ्या चेंडू. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवण्यात आला. सिंगलने सांघिक धावसंख्या बदलेल धावफलकावरती 41 धावा. विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. उरले 2 चेंडू. उर्वरित 2 चेंडूवरती 25 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवरती हर्षद हा बॅटर. यावेळी शॉट चेंडू पुलचा फटका. मिड विकेटला खेळ्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. झेलची संधी. फलंदाज हर्षद देखील होईल आउट. माघारे परतेल डगआउटच्या दिशेने. सांघिक धावसंख्या आता 41 धावा या धावफलकावर. यानंतर आपला सामना असेल सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघाच्या विरोधात. 1 चेंडू 25 धावांची आवश्यकता. सुमित असेल स्ट्राइक एंडवरती. 1 चेंडू 25 धावा. अनपेक्षित लक्ष्य. औपचारिकता बाकी या सामन्यादरम्यान. 66 धावांचा पाठलाग करायचा होता सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघाला, परंतु या सामन्यात जर पाहिलं तर रोखण्यात आलंय दोडामार्ग क्रिकेट संघाकडून. अंतिम चेंडू मिड विकेटला फटका आणि या चेंडूवरती चौकार निघेल, परंतु या सामन्यात विजय प्राप्त करतोय दोडामार्ग क्रिकेट संघ. पहिला विजय. 66 धावा रोखत असताना या सामन्यात विजय प्राप्त केला जातोय. पराभूत क्रिकेट संघ ठरलाय सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट संघ, परंतु यानंतर अजून एक संधी असेल सिद्धेश्वर दाळकर तळवडे या दोन संघादरम्यान. सामना 4 षटकाचा असेल याची नोंद दोन्ही संघ कर्णधार घ्या.
एक षटक फक्त पॉवर प्लेचं असेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले ते एका